नमस्कार करण्यासाठी कुंदन नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10-10:30 वाजले, आलोय ऑफिस वरून। आज पण आमचं पुतळा झाला। आज 12 टायरला एक पण चिठ्ठी नाही आणि गावातली पण गाडी पुढे आमच्या, त्याच्यामुळं काय खरं नाही। त्याला विचारलं मी उद्या काय होण्याचे चान्सेस आहे का, पण उद्याचं पण म्हणतोय नक्की नाही, पण व्हायला तर पाहिजे। ते गावातल्या गाड्यामध्ये असल्यामुळं आपला नंबर असून पण ते मध्येच नंबर त्यांचा लागतो, त्याच्यामुळे सगळे वांदे झाले। नाश्ता वगैरे करून आलो। मामांची गाडी गेली भरायला, मामाला चाकणचा माल भेटला। पुन्हा इथून गावातूनच भरायची, सुरभी मिल म्हणून आहे, तिथून भरायची आहे त्यांना। आता बघूयात काय होतं काय नाही। पाऊस पडतोय कंटिन्यू, पाऊस पडत असल्यामुळं लाकडं वगैरे कटिंगला येत नाही असं म्हणत आहे, त्याच्यामुळं सगळं पुतळा झालाय। आम्ही नाश्ता वगैरे करून आलो, मी नाना वगैरे कुंदन शेट वगैरे नाश्ता करण्यासाठी आलो। चहा प्यायचं, सगळी गँग परत बसली। नाश्ता करण्यासाठी कुंदन ऊन पडले, आता जरा पाऊस बंद झालाय, जरा हे पडलाय, ऊन पडलंय। बघा आमचा गट्टू पळून गेला, हॉटेलवाले आहेत ते, त्याला बहुतेक शाळेला सुट्ट्या आहेत का काय काय माहिती। 10वीत येतो पोरगा। चालू आहे, थोडंसं ऊन पडायलाच पाहिजे। काल दिवसभर पाऊस होता, रात्रभर पाऊस चालू आहे। आता जरासा उघडलाय, पण नक्की नाही सांगतात, थोड्यात परत चालू होईल। बघूयात काय होतं। आज तर लय वाईट आहे, आज मामा होते ते पण गेले। खाण्याचे आज वांदे होणार होते आमचे, पण पप्पू शेटची गाडी आली तेवढ्यात, त्यामुळं त्यांच्या गाडीत पण भांडे आहेत, गॅस वगैरे आहेत बाळासाहेबांच्या, तर काहीतरी बनवता येईल। संध्याकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो। चहा प्यायला आलतो, चहा पिऊन चाललोय। बघा परत पावसाचं वातावरण आहे तसंच आहे, भुरभुर चालूच आहे। बघा समोरचे डोंगर वगैरे सगळे गायब झालेत धुक्याने। इथं गाड्यांचा ढीग लागलाय बघा, भरपूर गाड्या आहेत। कुंदन शेठ, मी आणि नाना, आमच्या तिघांचं एक चहा प्या, जेवण करा, गाडीत व्हिडिओ बघा, नुसतं निवांत पडा, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही। दिवसभर गाडीतच बसून होतो, आता चाललोय परत पार्किंग मध्ये। ढीग बघा गाड्यांचा किती, गाड्याच गाड्या आहेत बघा। 6 टायर भरपूर आहेत, 6 टायरचा ढीग लागलेला आहे। भारत गॅसची पण गाडी भरायला आली बघा, ती घेतली एकानी भारत गॅसची गाडी, ती अजून तसाच पेंटवर चालू होते। 14 टायर 2 गाड्या आहेत, 12 टायर 2 आहेत आता आमच्या। एक अण्णाची एपीची तिसरी गाडी, पण तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ती चालूच होत नाही। समोर आपली गाडी, कुंदन शेठ चाललेत गाडीच्या साईडला। बघूयात आज काय होतं। पाऊस चालू आहे परत भरपूर भरपूर, उद्या सकाळी तरी व्हायला पाहिजे। ट्रान्सपोर्टवाल्याने तर गॅरंटी नाही दिलं। एक 10 टायर आले आज, ही 14 टायर आहे आपल्या बाजूला। आता बसा परत गाडीत जाऊन निवांत मध्ये। 8:30 वाजलेत, जेवणासाठी आलोय आता सगळी गँग। वेटिंग आहे आणि गार असल्यामुळं फार बाहेर बसायला जागा आहे पण बाहेर बसत नाहीये।
कारण की बाहेर भयानक गार आहे. पाऊस आज पण चालू आहे. पाऊस काय थांबायचं नावच घ्यायना. आता उद्या काय होतं काय माहिती. आज पण मच्छीच आहे आमच्या इथं स्पेशल. सगळ्यांना उद्या उपवास आहे एकादश असल्यामुळं. मला तर नाही आहे, पण मला आणि कुंदनला नाही आहे. कुंदन शेटला आमच्या बरोबर अजून डोरींची पण गाडी आली. आता हे आलेत आपले बाळासाहेब हे कुंदन शेट आता बघू उद्या काय होतं काय नाही. पहिले जेवायचं आहे, पण आतमध्ये 4 जण बसले जेवणासाठी, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय बाहेर. त्यांचं झाल्यावर मग आम्ही जाऊ. मच्छी सांगितली तिला पिछार. बघू आता किती वेळ लागतो. मित्रांनो, रात्रीचे 9:45 वाजलेत. जेवण वगैरे करून आलो आत्ताच. 4 जण गेलतो आम्ही. जेवण झालं आता व्यवस्थित. 4घांनी पण फिश खाल्ले परत आज. काल पण फिश, आज पण फिश. आता झोपायची तयारी. आता सकाळी उठून परत ऑफिसला रेग्युलर. आज का व्हिडिओ वगैरे जास्त बनवता नाही आले, कारण की दिवसभर पार्किंगलाच होतो. त्यामुळं कुठं बाहेर पडता नाही आलं. आणि पाऊस चालू आहे कंटिन्यू. पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत. त्याच्यामुळं बाहेर पण जाता येत नाही काय. आणि एकदा पार्किंगला आलं की कुठं जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं पार्किंगलाच होतो दिवसभर. आता जेवण करून आलोय एवढ्यातच. आता झोपतो. सकाळी 5:30ला उठून परत ऑफिसला. बघूयात आता उद्या काय होतं आणि काय नाही. आपल्याला मारायची चिठ्ठी भेटती का नाही भेटत. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.